नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये. सरांनी थोडा भाजीपाला आणि फ्रूट आणलेले होते, तेही लावून घेतले. त्यानंतर उद्या आषाढी एकादशी निमित्त सृष्टीच्या शाळेत कार्यक्रम असल्यामुळे सगळ्या वस्तू मी आजच तिच्या काढून ठेवल्या. त्यानंतर सरांना आज छोले खायचे होते, त्यामुळे छोले शिजवायला ठेवले आणि उद्यासाठीचे साबुदाणेही रात्रीच भिजत घातले. त्यानंतर उत्कर्षला पनीर खायचं होतं, तेही बनवलं आणि त्यानंतर आता सरांसाठी छोले बनवून घेतले आणि पोळ्याही इथे माझ्या रेडी झालेल्या आहेत. आणि थोडासा उशीर होता, तिथपर्यंत मसाल्याचा डब्बाही मी भरून घेतला, भांडे वगैरे आवरून घेतले. आणि त्यानंतर आता सृष्टीला गुलाबजामुन खायचे होते, त्यामुळे मग रात्री सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर मी गुलाबजामुन बनवायला घेतली. सृष्टीची साडी थोडीशी चुरगळलेली होती, मग तिलाही प्रेस करून घेतलं. आणि त्यानंतर मग आज आहे आषाढी एकादशी. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सृष्टीच्या शाळेमध्ये सृष्टीला 8 वाजता बोलवलेलं होतं, त्यामुळे मग पटकन मी तिचं आवरायला घेतलं, तिला छान असं रेडी करून दिलं. हेअरस्टाईल काही मला इतकी जमत नाही, त्यामुळे मी तिच्यासाठी एक बेल्ट घेतलेला आहे, त्याने छान अशी हेअरस्टाईल तयार होऊन जाते. आणि त्यानंतर मग इतर तिची राहिलेली तयारी पूर्ण करून दिली आणि फायनल लुक असा काहीतरी सृष्टीचा झालेला होता. त्यानंतर मग थोडेफार फोटो आणि व्हिडिओज वगैरे तिचे काढून घेतले आणि त्यानंतर मग ती शाळेत जायला निघाली. आणि शाळेत जाण्याआधी मग बाहेरही झाडाजवळ थोडेसे फोटो काढून घेतले. आणि त्यानंतर मग आता सृष्टी शाळेत गेलेली आहे आणि उत्कर्षला मात्र सुट्टी होती, त्यामुळे तो झोपलेला आहे. त्यानंतर मग मी घराचा सगळा पसारा आवरायला घेतला. आज आषाढी एकादशी असल्यामुळे मग सगळ्या बेडशीटा वगैरेही मी चेंज करून घेतल्या. आणि त्यानंतर मग एक एक करून सगळे रूम छान असे झाडून काढले. आणि झाडून काढल्यानंतर मग लगेचच मी बाहेरचा पोर्चही धुवून घेतला. सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे खूपच असा चिखल बाहेर पोर्चमध्ये झालेला होता, त्यामुळे छान पाण्यानेच मी पोर्च धुवून काढला. आणि त्यानंतर मग लगेचच सगळ्या रूमच्या फरशी वगैरेही मी क्लीन करून घेतल्या. आणि सगळ्या रूमच्या फरशी वगैरे क्लीन करून झाल्यानंतर सगळे रूम छान असे माझे आता इथे आवरून झालेले आहे. जणू काही विठुरायांच्या स्वागतासाठीच इथे सगळं घर सज्ज झालेलं आहे. हॉल आणि दोन्ही बेडरूम छान असे मी इथे आवरून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता किचन ओट्यावर थोडेसे चहा पाण्याचे जे काही भांडे होते तेही मी घासून घेतले. आणि त्याच्यानंतर मग लगेचच आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग बाहेर दाराजवळ तांदळाची थोडीशी रास ठेवून त्यावर दिवा प्रज्वलित केला. आणि त्यानंतर मग उंबरठ्याचंही छान असं इथे मी पूजन करून घेतलं. आणि मी रांगोळी काढायला घेतली, म्हणून मग आता उत्कर्षलाही हेवा झालेला होता आणि त्यानेही अशी रांगोळी काढायला घेतली. आणि त्याच्यानंतर मग देवाऱ्याजवळ आल्यानंतर देवाऱ्याजवळही मी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मग कपूरदानीमध्ये कपूर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग छान अशी देवपूजाही करून घेतली. त्यानंतर मग छान तुळशीजवळही रांगोळी काढून घेतली आणि तुळशीची पूजा वगैरे करून छान दिवाही प्रज्वलित करून घेतला. आणि बाहेर छान गौमातेचंही आगमन झालेलं होतं, त्यामुळे मग गौमातेचीही छान अशी पूजा करून घेतली आणि गौमातेला पोळी वगैरे खाऊ घातली. आणि सकाळी थोडंसं पाऊस पडत होता, परंतु आत्ता मात्र छान कोवळं ऊन इथे पडलेलं आहे. त्यानंतर मग घरामध्ये आल्यानंतर रात्रीचे जे काही भांडे धुवून ठेवलेले होते ते मग रॅकमध्ये छान लावून घेतले. आणि सृष्टीही आता शाळेतून आलेली होती, त्यामुळे तिला गुलाबजामुन खायला दिले. आणि त्यानंतर मग आता उपवासाचं मी इथे फराळ बनवण्यासाठी बटाटे उकळून घेतले. साबुदाणे बनवण्यासाठी शेंगदाण्याचा कूटही काढून घेतला. आणि रात्री साबुदाणे भिजत घातल्यामुळे साबुदाणे छान नरम झालेले होते. त्यानंतर साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ कालवून घेतलं आणि कढईमध्ये मिरची आणि बटाटे तळून झाल्यानंतर त्यात साबुदाणे टाकले. आणि इथे छान असे साबुदाणेही माझे रेडी झालेले आहेत. त्यानंतर
सृष्टीने कार्यक्रमासाठी ज्या काही ज्वेलरी वगैरे घातलेल्या होत्या, मग त्या सगळ्या वस्तू मी छान जागेवर ठेवल्या. त्यानंतर मग सरांनी ही शेगडी आणलेली होती आणि शेगडी का आणली याबद्दलचा व्हिडिओही मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यानंतर मग आपल्या हिंदू संस्कृतीनुसार छान त्या शेगडीचं इथे मी पूजन करून घेतलं. त्यानंतर मग उत्कर्ष आणि सृष्टीला इथे साबुदाणे मी खायला दिले. त्यानंतर कपडेही माझे धुवून झालेले होते, तेही छान असे वाळवत घातले. आणि त्यानंतर मग आज उत्कर्षचं एक पार्सल रिसीव झालेलं होतं आणि तेच उत्कर्षने आता इथे ओपन करायला घेतलेलं आहे. उत्कर्षला गाड्या वगैरे खूपच आवडतात, त्यामुळे मग गाड्यांची प्रिंट वगैरे असलेला एक ड्रेस मी त्याच्यासाठी ऑर्डर केलेला होता आणि ते बघून त्याला खूपच आनंद झाला. आणि माझा लहान भाऊ विकास याची PSI पदी निवड झाली हे तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच होतं, परंतु आता थोडेच दिवसात तो ट्रेनिंगला जाणार आहे आणि ती डेटही त्यांना आता मिळालेली आहे. त्यामुळे ट्रेनिंगला जाण्याआधी तुम्हाला भेटायला ये असं म्हणून मग मी त्याला बोलवून घेतलेलं आहे आणि तोही त्याच्या बिझी शेड्यूलमध्ये थोडा वेळ काढून मला भेटण्यासाठी आला. याचा मला खरंच खूप आनंद झाला. माझं जेवण बनवू नको आणि मी जेवण करून येणार असं त्याने मला सांगितलेलं होतं, परंतु दुपारी 3 वाजता त्याला थोडीशी भूक लागेल, त्याच्यामुळे मग त्याची फेवरेट अशी खिचडी मी इथे बनवून घेतलेली आहे. आणि प्रियंकाचा उपवास असल्यामुळे मग ती तिच्यासाठी साबुदाणे इथे बनवून घेत आहे. आणि आमचा शिवबाळाही इथे आल्यानंतर छान खेळत आहे. मामा येतच आहे तर शिवबाळालाही बोलवून घे असा सृष्टी आणि उत्कर्षचा खूप आग्रह होता आणि त्या आग्रहामुळे मग इथे आमचा शिवबाळाही आलेला आहे. त्यानंतर मग भावाला छान असं इथे मी जेवण वाढून घेतलं आणि गरमागरम खिचडी बरोबर गुलाबजामुन, मुरंबा असं मी सगळं त्याला वाढून दिलं. आणि त्यानंतर शिवबाळासाठी ॲपलचा ज्यूस काढलेला आहे, मग तेही तो आता इथे एन्जॉय करत आहे. इथे मामा बरोबर सृष्टी आणि उत्कर्ष कॉम्प्युटरवर काहीतरी गेम खेळत आहेत. आणि शिवबाळासाठी मी असा साडीचा झोका इथे बांधून घेतलेला आहे, परंतु त्या झोक्यात काही तो झोपला नाही. मग त्याच्यासाठी आम्ही खालीच गादी वगैरे टाकून घेतली की जेणेकरून तो झोपून जाईल, परंतु त्याला मात्र अजिबात झोपायची इच्छा नव्हती आणि इथे छान तो खेळत आहे. आणि शिवबाळा आल्यापासून सृष्टी आणि उत्कर्ष तर त्याला अजिबातच एकटं सोडत नाही आहे, कारण की त्यांना एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही आहे. त्याच्यानंतर मग संध्याकाळी छान सगळ्यांनी चहा एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी थोडेसे साबुदाणे वडे आणलेले होते, मग तेही आम्ही सर्वांनी एन्जॉय केले. आणि त्याच्यानंतर रात्री फराळ वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर रात्री मग असंच हॉलमध्ये गादी वगैरे अंथरून इथे पिक्चर बघण्यासाठीचा सेटअप तयार केलेला होता आणि रात्री 1 वाजेपर्यंत सर्वांनी पिक्चर एन्जॉय केला. त्यानंतर सकाळी आम्ही सर्वांनी शिवबाळाबरोबर थोडा टाईम स्पेंड केला. शिवबाळा आपल्याला टेकून बसलेला आहे याचा उत्कर्षला खूपच आनंद होत होता. त्यानंतर मग थोडा वेळ मीही शिवबाळाबरोबर घालवला. आमचा शिवबाळा तर इतका निरागस आहे की रडणं त्याला माहीतच नाही. त्यानंतर मग आम्ही सर्वांनी चहा एन्जॉय केला आणि सृष्टी आणि उत्कर्षलाही दूध मी दिलेलं आहे. सृष्टीने आपल्या मामाबरोबर इथे दूध एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर मग मीही माझं आंघोळ वगैरे आवरून झाल्यानंतर इथे देवपूजा करायला घेतलेली आहे. उत्कर्षही इथे माझ्याजवळ बसलेला आहे. उत्कर्ष आणि आमच्या शिवबाळाचीही इथे आंघोळ झालेली आहे आणि सृष्टीने इथे शिवबाळासाठी उशी वगैरे ठेवून झोक्यामध्ये छान सेटअप तयार करून दिलेला आहे. त्यानंतर मग उत्कर्ष इथे शिवबाळाला बिल्डिंग ब्लॉक्सच्या साहाय्याने खेळवत आहे. किचन ट्रॉली मला बनवून घ्यायची आहे, त्यामुळे आज ते दादा येणार आहेत आणि त्यामुळे मग त्यांना मेजरमेंट वगैरे घेण्यासाठी गॅस ओटा मोकळा लागणार होता. त्यामुळे मग पटकन आम्ही दोघींनी मिळून इथे पुऱ्या लाटून घेतल्या आणि शिवबाळा खाली खेळत आहे, त्यामुळे मग गॅस ओट्यावरच आम्ही दोघींनी पुऱ्या लाटून घेतल्या. आणि
गॅस ओट्यावरच पेपरावर पुऱ्या पसरवून घेतल्या, कारण शिवबाळाने खाली काही ते राहू दिलं नसतं. त्यानंतर मग प्रियंकाने इथे चवळीची भाजीही बनवून घेतलेली होती आणि ते दादा ते मेजरमेंट घेण्यासाठी आलेले होते. मग त्यांच्याबरोबर थोडंसं बोलण्यामध्ये बराच वेळ निघून गेला. तिथपर्यंत प्रियंकाने आमरस वगैरे काढून ठेवलेला होता, त्याचबरोबर पुऱ्याही तळून घेतल्या आणि कुरडई भजी काढून घेतलेली होती. त्यानंतर मग ते दादा गेल्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो. संध्याकाळी थोडेसे फ्रूट आणि गुलाबजामुन वगैरे मी विकासला आणि सृष्टीला इथे खायला दिलेले आहेत. आणि त्यानंतर मग गावातच आमचे 2-3 नातेवाईक राहतात, मग त्यांच्या घरी आम्ही इथे जायला निघालेलो आहोत. शिवबाळा आणि उत्कर्ष इथे आपल्या मामाबरोबर इथे बसलेला आहे. त्यानंतर मग सर्वात पहिले आम्ही, माझी मामी बहीण गावामध्ये राहते, त्या बहिणीच्या घरी जायला निघालो. बहिणीच्या घराजवळ शिव मंदिर आहे, मग तेही इथे मी कॅप्चर करून घेतलेलं आहे. आणि लगेचच 10 मिनिटात आम्ही ताईच्या घरी पोचलो. ताईच्या घरी चहा वगैरे घेतला, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर मग लगेचच अजून आम्हाला मावशीच्या घरीही जायचं आहे. त्याचप्रमाणे एक मावस बहीणही गावात राहते, त्यामुळे मग अर्धा तास ताईजवळ गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही अजून मावस बहिणीच्या घरी जायला निघालो. मावस बहिणीच्या घरी गेलो तेव्हा समजलं की ती गावाला गेलेली आहे. त्यानंतर मग मावशीच्या घरीही जाऊन आलो आणि मग रस्त्यातच सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे, मग तिथेही थोडंसं दर्शन घेतलं. दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग बाहेरच भरपूर असे स्टॉल लागलेले होते. मग प्रियंका आणि मीने बाहेर पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर मग थोडीशी सगळ्यांना भूक लागलेली होती, त्यामुळे मग सर्वांसाठी इथे पिझ्झा आणलेला होता. मग आम्ही सर्वांनी पिझ्झा घरी एन्जॉय केला. रात्री जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग पिक्चरही एन्जॉय केला.